किती दिवस झाले हो? 7 दिवस झाले. मग तुम्ही म्हणता आपल्या जीवनामध्ये 7च दिवस आहे. जर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असं विचार केलो तर हा 7 जे आहेत 8वा दिवस नाही. पुन्हा सोमवार येणार, 8वा दिवस येणार नाही. असं म्हणून आपला ह्या जीवनामध्ये शिकण्यासाठी, जीवनाच्या परिवर्तनासाठी 7च दिवस असतात. तुम्ही कधी पण परिवर्तनला आणा, कधी पण शिका. तो सोमवार असणार अथवा मंगळवार असणार अथवा बुधवार असणार. हे 7 दिवसामध्येच तुमचे दिवस असणार आहेत. म्हणून या 7 दिवसामध्ये आपल्याला खूप शिकायचं आहे. 7 दिवसामध्ये खूप शिकायचं आहे. इथे शिकण्याची आवड असेल तर 7 दिवस नाही 7 मिनिटांमध्ये तुम्ही शिकू शकता. बरोबर आहे की नाही? आवड असली पाहिजे. आणि जर आवड नसेल तर 7 दिवस नाही, 7 महिना नाही आणि 7 वर्ष नाही, 7 भाव पण निघून गेले तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्म्याच्या आम्ही कल्याण करू घेऊ शकत नाही, कारण आपल्याला आवड नाही. म्हणून काय केलं पाहिजे? काय पाहिजे आपल्याजवळ? काय असायला पाहिजे? तुम्ही फार हुशार आहात. एकच ओळीमध्ये तुम्ही समजून घेतला की आपल्याजवळ काय असलं पाहिजे? आवड असलं पाहिजे. तुमच्या जवळ वेळ आहे की नाही? आहे? काल वेळ होता की नाही? सांगा. काल वेळ होता की नाही? एवढी संख्या काल होती काय? मग काल वेळ नव्हता? आज वेळ कसा मिळाला तुम्हाला? सांगा. आज अट्रॅक्शन शिबिरनं केलं है ना? मग असं अट्रॅक्शन साठी काही असं शिबिर असू द्या अथवा विधान असू द्या, असं काहीतरी तुम्हाला पाहिजे. तर छोट्या मुलांना काय पाहिजे असतंय? काय पाहिजे असतंय आवडीसाठी? चॉकलेट बिस्किट जे गेलं ते मोबाईल पाहिजे. असं तुमच्यासाठी पण आवडीसाठी काहीतरी असं ठेवली पाहिजे ना. आम्ही पण तुम्हाला पकडलो, तुमचं झालो नस कशी आली तुमची आणि आम्ही पण शिबिर नाव देऊन टाकलं. सांगायचं तेच आहे. काल आला होता ते पण ते तुम्हाला तेच सांगणार असतो आणि परवा दिवशी आला होता तरी तुम्हाला तेच सांगणार असतो आणि आज आला तरी सुद्धा तेच सांगणार आहे, जे तुमच्या जीवनामध्ये कल्याण होणार आहे. आम्हाला आज समजून घ्यायचं आहे, आम्ही एक जीवतत्व आहोत. सगळ्यांना विश्वास आहे ना? आम्ही एक जीवतत्व आहोत, माहित आहे सगळ्यांना. आम्हाला ह्या संसारामध्ये दुःख देणारा, कष्ट देणारा आणि 4 गतीमध्ये जो आपण फिरत आहे, असा तो कोण आहे? आम्हाला 4 गतीमध्ये दुःख देतो. कोणती वस्तू आहे? कर्म. तुम्ही इतके हुशार आहात, आमची काय आवश्यकता आहे? सगळ्यांना मालूम आहे, माहित आहे. असं होते बघा. सगळ्यांना माहित आहे की आम्हाला दुःख देणारा कर्म आहे. कोण आहे? कर्म आहे. तो कर्म कुठं आहे? आम्हाला हे माहित आहे की आम्हाला दुःख देणारा कर्म आहे आणि सुख देणारा. खरोखर सांगा, खरोखर तुमची मुले तुम्हाला सुख देतात की नाही? तुमची सासूबाई तुम्हाला दुःख देतात की नाही? खरोखर सांगा, देणार की नाही? सुख कोण देतात? कर्मच. आणि दुःख याचा कर्माला पकडायचा. धरायला कोणाचा होता? कर्माला
आणि सासूबाई काही तर म्हटलं तर सासूबाईला धरायचं नाही. तुम्हाला माहित आहे की कर्म दुःख देतो, मग आपली दृष्टी कुठं जाते. जेव्हा आपल्याला कष्ट होतो, आपल्याला दुःख होतो, आपल्याला टेन्शन येतंय आणि क्रोध येते, त्यावेळी कोणाला पाहून कुठं दृष्टी जाऊन तुम्हाला ह्या प्रकारची स्थिती होते. कर्माकडे जाते काय हो. तर आज आपण कर्माला समजून घ्यायचं आहे. समजून घेऊया कर्माला 4:45 पर्यंत. अनादी काळापासून आपल्याजवळ कर्म आहेत आणि हे कर्म आपणच साठवून घेतो आहे. खरं आहे ना. मग हे कर्म कसं आहेत, कसं येतात आणि कसं आपल्या आत्म्यामध्ये येतात, हे आज थोडक्यात समजून घ्यायचं आहे. आपला आत्मा ह्या शरीरामध्ये आहे. ह्या शरीरामध्ये आत्मा प्रत्येक पार्ट्स, प्रत्येक कण शरीराच्या कणकणामध्ये आत्मा आहे. आत्मा एक ठिकाणी नाही, आत्मा पूर्ण शरीरामध्ये भरला आहे. ज्याप्रमाणे तिळामध्ये तेल असते, शेंगदाण्यामध्ये तेल असते ना, कुठं असते ते तेल? पूर्ण शेंगदाण्यामध्ये अथवा पूर्ण तिळामध्ये. ह्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे. तुम्ही डोळे बंद करून थोडा पहा आपल्या आत्माला. आत्मा कुठं बसला आहे, कुठं आहात तो? हृदयामध्ये, डोक्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये, पेटमध्ये आणि पोटामध्ये, गळ्यामध्ये, सगळीकडे. जसं तिळामध्ये तेल आहे, असले आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व आहे. ह्या शरीरामध्ये फक्त आत्माच आहे काय? आणखीन काय आहे? ते आतमध्ये आहेत, ते पण शरीरच आहे. शरीर म्हणजे काय? शरीर म्हणजे जे बाहेर दिसत आहे तो नाही, जे आतमध्ये आहे ते शरीर आहे. आणि आपल्याला काय दिसतंय? चर्म, चमडी नाही, काय म्हणतात? त्वचा दिसतो आणि या त्वचाला आपण काय म्हणतो? शरीर आहे. शरीर खरोखर आहे तर ते आतमध्ये हाड, रक्त, तीळ, मांस हे सगळं शरीर आहे. आणि ह्या शरीरमध्ये आत्मा आहे. आणखीन काय आहे? शरीरमध्ये आत्मा आहे, त्या आत्म्यामध्ये कर्म आहेत. दूध आहे एक ग्लासमध्ये. दूध मध्ये पाणी घातलं, पाणी दूध 1 मिनिट झालं, त्यानंतर त्यामध्ये साखर टाकला. 3 वस्तू झाले: दूध, पाणी, साखर. तुम्ही सांगू शकता साखर कुठं आहे? खाली आहे, वरती आहे, मधी आहे? सांगू शकता? पाणी कुठं आहे हे सांगू शकता? दूध कुठं आहे? ह्याचप्रमाणे आपलं शरीर, कर्म आणि आत्मा एकमेक होऊन राहत आहेत. आणि ज्यावेळी त्या दुधामध्ये पाणी कुठून आलं? वरून आलं ना. जे पाणी वरून आलं ते पाणी आपण काढू पण शकतो. जी वस्तू बाहेरून येते ते वस्तू आपण काढू पण शकतो. असंच आपल्या आत्म्यामध्ये कर्म बाहेरून आले आहेत, त्या कर्माला आपण काढू पण शकतो. कसे येते कर्म? हे जे आत्मतत्व आहे, आत्मतत्व मन, वचन आणि काय, तिन्ही आपल्याजवळ आहेत. तुम्ही मनुष्य आहात, संज्ञी आहात, म्हणजे तुमच्याजवळ मन आहे, तुमच्याजवळ वचन आहे आणि तुमच्याजवळ काय पण आहे ना. सगळ्यांना माहित आहे. हीच
आपली प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी? ह्या पर्यायामध्ये सर्वात श्रेष्ठ सगळी प्रॉपर्टी म्हणजे हे आपली प्रॉपर्टी आहे. ह्या प्रॉपर्टीचा तुम्ही कसं उपयोग करता तसं तुमच्या आत्म्याची दशा होईल. मन वचन कायचा उपयोग तुम्ही कसं करता तशीच तुमची आत्म्याची गती, तुमची आत्म्याची वळण तसं होईल. आपण पाहायचं आहे आपलं मन, आपले वचन, आपले काय हे स्थिर राहत नाहीत. कधी वचन, कधी मन, कधी काय, काही ना काही तर चालूच असतो. त्या मन वचन कायच्या चंचलतेमुळे आपल्या आत्म्यामध्ये हलनचलन होतो, व्हायब्रेशन. जसे फोन तुम्ही सायलेंट ठेवला तर कैसे होतंय ते स्वयं व्हायब्रेशन होते ना फोन मध्ये. असंच आपल्या आत्म्यामध्ये व्हायब्रेशन याने हलनचलन होतो. ह्यालाच म्हणतात योग. काय म्हणतात? कळलं तुम्हाला योग कशाला म्हणतात? हा, योग किती असतात? जोराने सांगा ना. किती असतात योग? खरं आहे, बरोबर आहे, सांगा जोराने. किती योग? आता सांगितलं ना तुम्ही किती? 3. जोराने सांगा. या काही शिक्षा पनिशमेंट देणार नाही चुकलं तर. हा, किती योग आहे? 3. मन योग, वचन योग आणि त्या तिन्ही योगामुळे, त्या योगांच्या निमित्ताने आपल्या आत्म्यामध्ये जे परिस्पंदन हलनचलन होतो त्यालाच योग म्हणतात. मनामुळे परिस्पंदन झालं तर मनोयोग, वचनामुळे परिस्पंदन झालं तर वचन योग आणि काय शरीरामुळे परिस्पंदन झालं तर काय योग. हा योगच आपल्या शत्रूला बोलावून घेतो, स्थान देतो. शत्रू कोण? कोण शत्रू? पक्का? आणखी कोणी नाहीत ना? शेजारी, अडोस पडोस, आणखी कोणी नाही घरामध्ये पण नाही ना? कर्मच शत्रू आहे हा पक्का तुम्ही समजून घ्या. आणि ह्या शत्रूला स्थान देणारा, आपल्या आत्म्याच्या राज्यामध्ये स्थान देणारा कोण आहे? हे ते कुठून येत आहेत आणि किती येत आहेत, कसं येत आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कसं येतात ते शत्रू? मन वचन कायामुळे जे परिस्पंदन होतं त्या परिस्पंदनामुळे आपले कर्म शत्रू प्रत्येक समयमध्ये येत आहेत आणि आपल्या राज्यावर राज्य करीत आहेत. प्रत्येक समय किती लहान आहे, किती बारीक आहे तुम्हाला माहित आहे? 1 सेकंड मध्ये 1000 पिकोसेकंड, 1 पिकोसेकंड मध्ये 1000 मायक्रोसेकंड और 1 मायक्रोसेकंड मध्ये 1000 एकोसेकंड आहे, मिलीसेकंड. कौन सा सेकंड है? एकोसेकंड का नाम आहे. त्या 1 सेकंड मध्ये अनकाउंटिंग असंख्यात समय असतात. तुम्ही जास्त डोकं लावू नका. 1 सेकंड मध्ये असंख्यात समय असतात. त्या समयाची पकड आपल्याला नाही. तो असे प्रत्येक समयामध्ये आपल्या आत्म्यामध्ये येणारे कर्म किती आहेत? अनंत. किती? अनंत. माहित झालं ना? 1 सेकंड मध्ये असंख्यात समय आहे आणि 1 समय मध्ये अनंत अनंत कर्म वर्गणाए आपल्या आत्म्यामध्ये येत आहेत आणि आपल्या आत्म्याला बंधनामध्ये घालत आहेत. आपल्या आत्म्याला सुख आणि दुःख देत आहेत. आपल्या आत्म्याला ह्या 4 गतीमध्ये ते फिरवत आहेत. कोण आहेत? एक कर्म आहेत आणि एक समय मध्ये अनंत कर्म येतात आणि आपला आत्मा एकटाच आहे. ह्या कर्माच्या संख्येला
क्वांटिटी म्हणतात, क्वांटिटी म्हणा, संख्या म्हणा, एक समय मध्ये येणाऱ्या कर्मेच्या संख्येला प्रदेश बंध म्हणतात. आगमामध्ये, शास्त्रामध्ये, सिद्धांतामध्ये काय म्हणतात त्याला? लक्षात ठेवणार ना? प्रदेश बंध कोणाला म्हणतात? एक समय मध्ये जेवढे कर्म येतात, किती आहेत ते? अनंत, असंख्यात नाही, अनंत. तो ह्या अनंतच्या संख्याला काय म्हणतात? प्रदेश बंध. लक्षात ठेवणार ना? थोडासा आगमाचे शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा. सरळ आहे ना? समजायला समजून आलं ना? तो अशा कर्म आम्ही प्रत्येक समयमध्ये अनंत अनंत आम्ही बांधून घेतो. तर किती कर्माला आपण साधून घेत आहे. आणि आपण प्रत्येक जीव कर्माच्या उदयाने सुख आणि दुःख, जीवन मरण हे सगळं करत असतो. आपल्या घरामध्ये मुले आहेत ना? त्या मुलांना लहानपासून मोठे करणारा काम कोण करतो? कोण करतात? सांगा. आई वडील. मग आई वडील करतात, करून काय करतो? करून काही करत नाही. हे समजून घ्यायचं. आपल्या परिवारामध्ये आपले पती आहे, सासूबाई, ससुर, मुले, सुनबाई, जेवढे ते आहे त्या सगळ्यांना आम्ही जीवन जगण्यासाठी आम्ही काय करतो? आम्ही त्यांना स्वयंपाक बनवून त्यांना काय करतो? जेवण घालतो. आणि आम्ही जेवण घातलो नाही तर ते कसं मोठं होणार? त्यांचे जीवन कसं राहील? खरं आहे ना? बरोबर? सांगा बरोबर? आम्ही जेवण घातलो नाही तर त्यांचं जीवन कसं राहणार? बरोबर? एक गोष्ट सांगते, तुम्ही ऐका. राजा छत्रसाल नाव ऐकलं तुम्ही? छत्रसाल राजा, त्यांचे पिताजी, जेव्हा त्यांचे पिताजी राजा होते तेव्हा त्या राजावर दुसरा राजा अटॅक केला, आक्रमण केला. आणि त्या आक्रमणामध्ये त्या छत्रसाल राजाच्या पिताजीचं नाव मला आठवण नाही, त्या पिताजीचं हार म्हणजे पराजय संभावना होती. म्हणून त्या राजा आणि राणीने एक घोड्यावर बसले आणि छोटासा छत्रसाल था. केवढा होता? 1 महिना पण नव्हता, एवढा छोटा था मुलगा. आणि त्यांना पण घेऊन त्या घोड्यावर जात होते. आणि जाता जाता त्या मुलाला कसं धरायचं आणि घोडं कसं पळून न्यायचं त्याला कष्ट वाटलं. आणि त्यांनी काय केले? त्या स्वतः जन्माला त्या मुलाला काय केले? एक वृक्ष म्हणजे झाडाच्या खाली ठेवले आणि ते निघून गेले. आणि त्या झाडाखाली तो मुलगा तिथंच आहे. 7 दिवसानंतर ते छत्रसाल राजाचे पिताजी जेव्हा सगळे शत्रू पळून गेले, सगळी शांती झाली आणि ते कुठं लपून बसले होते. आणि ते 7 दिवसानंतर त्याच झाडाखाली आले आणि त्या झाडाखाली तो मुलगा खेळत होता, हसत होता. कसं? ज्या झाडाखाली त्या मुलग्याला ठेवलं होतं त्या झाडावर एक मधुमक्खी कोण बोलते? मधुमाशीचं छाता बोलते, पोळा. मधुमाशीचा पोळा होता. आणि त्या मधुमाशीच्या पोळ्याहून एक थेंब मधु तिथं पडत होता. आणि ते थेंब डायरेक्ट त्या मुलाच्या तोंडावर पडत होतं. आणि ते थेंब चाटून ते मुलं जिवंत होता. आता सांगा, तुमच्या मुलाला तुम्ही मोठं करता
तुमच्या परिवाराला तुम्ही जीवन देता, जेवण देऊ शकता पण जीवन नाही देऊ शकता. जेवण तुम्ही देऊ शकता पण जीवन कोण देणार? म्हणून आपल्याला समजून घ्यायचं की आपण जे कर्ता भाव ठेवतो ना, ही मुले आमचं आम्ही वाढवतो आणि मुलांना, हे तुमचं दायित्व आहे, तुमची जिम्मेदारी आहे की मुलांना वाढवायचं मात्र नाही, मुलांना संस्कार द्यायचे. आणि मुलांना संस्कार देण्यासाठी तुम्ही तुमची जिम्मेदारी किती तुम्ही करता. तुम्ही विचार करता काय? मुलांना शिक्षणासाठी किती तुम्ही जिम्मेदारी घेता, किती खर्च करता, कुठं कुठं पाठवता शिक्षणासाठी, जॉबसाठी, नोकरीसाठी आणि संस्कारासाठी तुम्ही काय करता? विचार करायचा आहे. त्या मुलांचं जसं कर्माचा उदय असेल तसंच होणार हे पक्का आहे. तरी सुद्धा त्या कर्माच्या उदयासाठी बाहेरचे वातावरण पाहिजे असते आणि त्या वातावरण देण्याचा कर्तव्य माता पिताचं असते. तर कर्म आपल्याजवळ पण आहे, मुलाजवळ पण आहे. त्या मुलाशी आपण कसं व्यवहार करायचं, एक पॉइंट आज घेऊन जायचं. आपण आपल्या मुलाशी फ्रँक नेचर, आपण माता पिता नाही, आई वडील नाही, आपण त्यांचे मित्र आहेत. कसं त्यांच्याबरोबर कसं राहायचे? आपण एक मित्रासारखे राहायचे. त्यांचे एक एक लहान लहान गोष्ट सुद्धा त्या आपल्याशी शेअर करे असं त्यांच्याशी वागायचे. आपण माता पिता म्हणून समजून घ्यायचं नाही. त्या मुलांना एवढं फ्रँक नेचर, एवढं की लहान लहान गोष्टीमध्ये टोकाटाकी करायचं नाही, समजून घ्यायची. आणि समजून घेऊन त्यांच्या मनातलं काय आहे ते आम्हाला कधी सांगणार? जेव्हा आपण प्रेमाने वागणार. आणि त्यांना जर आपण रागावून आणि असं दुर्व्यवहार केलो तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला ते सांगणार नाही, ते झाकून ठेवणार. मग त्यांच्याशी आपण एक मित्रासारखे व्यवहार करायचं आहे. तुम्ही त्यांच्या मित्राशी कसं व्यवहार करता? तुमचे मित्र म्हणजे मैत्रिणी. मैत्रिणीशी कसं व्यवहार करता तुम्ही? आपले प्रत्येक गोष्ट त्यांना सांगता आणि त्यांची प्रत्येक लहान लहान गोष्ट ते आपल्याला शेअर करतात. अशी वागणूक असली पाहिजे. तो आज दोन पॉइंट आहे. कर्म आपल्याजवळ कसं येत्या, किती येत्या, आणि एक हटकर पॉइंट आहे, आपण आपल्या मुलाशी कसं व्यवहार करायचे. आज थोडक्यात एवढंच. आज बस. उद्या टाइम वेळ येईल, उद्या येईल सगळ्यांचं इथंच. कोणाला माहीत? इथंच हुपरीमध्ये सकाळ होणार आहे. जर तुमचं सकाळ होईल आणि आमचं पण सकाळ इथं हुपरीमध्ये होईल आणि वेळ येईल तर आपण पुन्हा समजून घेऊया. आचार्य गुरुवर्षी विद्यासागरजी महाराज की जय. उद्या पावणे 4.